मंडळी, महाराष्ट्राचा असा एक रांगडा खेळ म्हणजे कुस्ती. कुस्ती म्हटल्यावर आपल्या समोर येतात ते म्हणजे आमने सामने लढणारे रांगडे पैलवान. तर आजचा विषय असा आहे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये रंगलेला अंतिम सामना आणि एका पंचांच्या निर्णयानंतर झालेला राडा. नमस्कार मंडळी, मी धनंजय किल्लेदार आणि तुम्ही पाहतात आपल्या हक्काचं चॅनेल म्हणजेच नवीन काय तर. त्या कुस्ती त्या खेळानं नाव दिलं. त्या कुस्तीमध्ये पंचाने दिलेल्या निर्णयामुळे शिवराजला राग अनावर आला आणि पंचांची कॉलर धरून त्यानं लात मारली. अहिल्यानगर येथे आयोजित 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागाच्या अंतिम फेरीत नांदेडच्या शिवराज राक्षे आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना झाला. या सामन्यात मोहोळचा एका डावात राक्षे पाठीवर आल्यानं पंचांनी राक्षेला थेट बाद घोषित केला. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ विजयी ठरला. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या शिवराज राक्षेने पंचांची कॉलर धरून त्यांना लात मारली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही पैलवानांनी प्रत्येकी एक गुण मिळवला. त्यामुळे सामना 1-1 असा बरोबरीत होता. यानंतर महेंद्र गायकवाड यांनी मैदान सोडल्याने पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केले. या विजयामुळे पृथ्वीराज मोहोळ यांना महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना चांदीचे गदा आणि थार गाडी प्रदान करण्यात आली. या कुस्तीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले होते. काही कुस्तीप्रेमी पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे नाराज झाले आहेत, तर काही शिवराजने पंचांना मारलेल्या लातेमुळे. कारण पंचांना लात मारणे हा खूप मोठा कुस्तीचा अपमान आहे. हा प्रकार घडलेला तेव्हा खूप मोठे मोठे नेते सुद्धा येथे उपस्थित होते. पण शिवराजच्या एका चुकीमुळे त्याला आता 3 वर्षासाठी निलंबित व्हावे लागले. माणूस रागाच्या भरात काही करू शकतो हे आपल्याला पाहायला मिळाले. जर पाहायला गेले तर शिवराज राक्षे हा डबल महाराष्ट्र केसरी आहे. यावेळी त्याची हॅट्रिक होणार होती, पण जे काही शिवराजने केलं ते खूपच चुकीचं केलं असं लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे आणि अंतिम सामन्यात वाद घडवून आणणारे महेंद्र गायकवाड या दोघांवर 3 वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. डबल महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान चंद्रहार पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना असं म्हणलंय, शिवराज राक्षेनं लात घालून खूप मोठी चूक केली, पण कालच्या सामन्यात जो पंच होता त्याला त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असं खळबळजनक विधान केलं. शिवराज राक्षेचे प्रशिक्षक रणधीर पोंगल यांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला असून शिवराज राक्षेचा पराभव आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर मान्य केला तर मी 1 कोटीचं बक्षीस देईन असं आव्हान देखील त्यांनी केलं आहे. शिवराज राक्षेच्या आई सुरेखा राक्षे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत गरिबांच्या मुलावर अन्याय होतो, मग पंचाला शिक्षा का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून कुस्तीप्रेमी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आता व्यक्त केल्या जात आहेत. तर मंडळी, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नवीन काय तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मराठी माणसाला पुढे घेऊन जाऊ शकतो.